नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवरती असल्याचं समोर आलंय। बीटी कडलक कन्स्ट्रक्शन तसंच पर्वत कन्स्ट्रक्शनसह अनेक बांधकाम व्यावसायिक सरकारी ठेकेदारांवर छापे टाकण्यात आलेत। जवळपास 20 ते 25 ठिकाणी हे छापे टाकले गेलेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। नाशिकमध्ये पुन्हा एकदा आयकर विभागाच्या धाडी पडल्याचं समोर आलेलं आहे। नाशिकमधील मोठ्या बांधकाम व्यावसायिकांवर या धाडी टाकण्यात आलेल्या आहे। सकाळच्या सुमारास आयकर विभागाचे जवळपास 100 ते 150 अधिकारी हे पहाटेच्या सुमारास नाशिकमध्ये दाखल झाले आणि मोठ्या बांधकाम व्यावसायिकांवर त्यांनी या धाडी टाकलेल्या आहे। नाशिक शहरातील जवळपास 20 ते 25 बांधकाम व्यावसायिक आहेत, त्यांच्यावर या धाडी टाकण्यात आल्याचं समोर आलेले आहे। यामध्ये सूर्यप्रभा कन्स्ट्रक्शन असेल, बीटी कडलक असेल, त्याचप्रमाणे पर्वत कन्स्ट्रक्शन असेल आणि पॉवर कन्स्ट्रक्शन यासह अनेक बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने या धाडी टाकलेल्या आहे। आणि एकूणच जर बघितलं तर आयकर विभागाच्या रडारवर आता हे मोठे बांधकाम व्यावसायिक आलेले आहे। यासोबत बांधकाम व्यावसायिकांसोबतच सरकारी ठेकेदार असतील हे देखील आता आयकर विभागाने लक्ष केलेले आहे। काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या अनेक उद्योजकांवर देखील अशाच प्रकारचे जे छापे होते ते आयकर विभागाकडून टाकण्यात आलेले होते। यानंतर काही उद्योजकांना देखील लक्ष करण्यात आलेलं होतं। जीएसटी विभागाकडून देखील नाशिक शहरामध्ये या कारवाया करण्यात आलेल्या होत्या। 100 ते 150 अधिकाऱ्यांचा जो ताफा आहे तो नाशिकमध्ये सकाळच्या सुमारास दाखल झाला आणि त्यांनी पहाटेच्या सुमारास ही कारवाई केलेली आहे। एकूणच सरकारचा जो कर आहे तो बुडवल्या प्रकरणी ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे। एकूणच आता या चौकशीमधून काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु नाशिकमधील सध्या तरी 20 ते 25 बांधकाम व्यावसायिक जे आहे ते आता आयकर विभागाच्या रडारवर आलेले आहे। सरकारचा कर बुडवल्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई होणार का, आता याची जी चौकशी ते आयकर विभागाकडून केली जाणार आहे। एकूणच आता या चौकशीतून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।